मिरजेत निवडणूक प्रचार सुरू होण्यापूर्वीच वातावरण तापले असून प्रभाग 3 मध्ये भाजप उमेदवारांच्या सुनीता वनमाने यांच्या घरावर हल्ला करून गाड्यांची मोडतोड करण्यात आली। अर्ज माघार घेण्यासाठी शिंदे सेना समर्थकांनी हल्ला करून धमकावल्याची तक्रार वनमाने यांनी केली। मिरजेत प्रभाग 5 मध्ये अनुसूचित राखीव गटात भाजपच्या सुनीता वनमाने विरुद्ध शिवसेनेचे सागर वनखंडे अशी लढत होणार आहे। 4 दिवसांपूर्वी येथे वनमाने व वनखंडे समर्थकात बाचाबाची होऊन कोयत्याने हल्ला करण्यात आला होता। याबाबत पोलिसात तक्रार न करता हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं। त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री 12:30 वाजता अतुल वायदंडे, निलेश गदडे, शुभम चंदनशिवे व त्यांच्या 10 ते 15 साथीदारांनी वनमाने यांच्या घरावर हल्ला चढवला। यावेळी घरासमोर असलेल्या 4 चाकीवर कोयता मारून काचा फोडण्यात आल्या। दुचाकीची मोडतोड करण्यात आली। यावेळी वनमाने समर्थकही जमल्याने हल्लेखोर दुचाकीवरून अंधारात पळून गेले। यातील निलेश गडदे व अतुल वायदंडे हे खून प्रकरणातील आरोपी असून त्यांनी अर्ज माघार घे असे धमकावल्याची तक्रार सुनीता वनमाने यांचे पुत्र संदीप वनमाने यांनी केली। शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला असून याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलीस तासभर उशिरा आल्याची तक्रार वनमाने यांनी केली। हल्ल्याच्या घटनेची सीसीटीव्हीत चित्रण झाले आहे। या घटनेमुळे इस्राईल नगर परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत। 10 ते 15 मुलं आले, हातामध्ये कोयता होते, निलेश गडदेच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होती। अशी माझ्या सगळीजण मागं लागले। मागं लागून इथे 4 व्हीलर आहे शेजारची, त्यांच्या गाडीचं नुकसान केलं। 2 व्हीलर त्यांनी सगळे पाडले। माझ्या मागं कोयता घेऊन लागले, आमच्या घरामध्ये कोयता मारले, दरवाजावरती कोयता मारले। असं करून पूर्णपणे शिव्या देऊन उद्या काय पण करायचं, अर्ज मागे घ्यायचं, वनखंडे सराच्या विरोधात तू थांबायचं नाही असं म्हणून मला धमकी देऊन त्यांनी फरार झाले तिथून। रात्री पोलिसांना कॉल केला, पोलिसांना कॉल केल्यावरून पोलीस अर्ध्या तासाने आले। ते पण ते सगळी मुलं तिथून गेल्यावरनं पोलीस पण लेट आले। म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचं, आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला पोलिसांची संरक्षण आम्हाला पाहिजे।